3 1 जा 3 3 4 जा 3 4 जा 12. आता बघा ना, 3 1 3 3 1 3 झाला, उरला 1 झाले 12, 3 4 12. असं कसं करायला तुम्ही? 1/t इक्वल टू काय झालं? 1/2 इंटू किती आहे? 14 आहे. 1/t इक्वल टू काय झालं? 14 इंटू 2 14 2 किती झाला? 28 झाला. यांनी ह्याला मल्टिप्लाय यांनी ह्याला करा. इकडे आला 28 इक्वल टू काय झाला? t झाला. व्हॉट इज आवर आन्सर? आवर आन्सर इज 28 सेकंड. आपला आन्सर काय झालेला आहे? 28 सेकंड झालेला आहे. सो आवर करेक्ट आन्सर इज सी. बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सुरुवातीला अतिशय हार्ड वाटणारा प्रॉब्लेम सोपा होऊन जातो आणि हे सोपं होण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारची फॉर्म्युलाची गरज आहे. ओके, तर फटाफट काय सर्वात समजले का? सर्वात समजले का प्रश्न? काय अडचण आहे तुला? काही समजलं ना? चला सुरू करायचे तुम्ही. आता मी नेक्स्ट स्टेप particle rotates in museum with tangential velocity v along a horizontal circle of diameter d. Total angular displacement displacement of the particle in time t is असा आहे. तुम्हाला इथं काय सांगा आहे आणि त्या व्हॅल्यू तुम्हाला भरायचं आहे. काय म्हणायचं आहे? एक पहिला ऑप्शन आहे vt, दुसरा ऑप्शन आहे vt/d - t, तीसरा ऑप्शन आहे vt/2d आणि चौथा ऑप्शन आहे 2vt/d. हे तो तुमचा ऑप्शन आहे. ओके, तुम्हाला हे काय करायचं आहे? तुम्हाला काढायचं काय? तुम्हाला काढायचं काय?
थीटा बरोबर S बाय R. आताच पाहिलंय आपण, नाही पाहिलं आपल्याला माहिती आहे इथं डायरेक्ट D आहे, डायमीटर आहे. काय तिथं डायमीटर. डायमीटर म्हणजे व्यास. डायमीटर म्हणजे काय आहे? व्यास. व्यास हा कसा असतो? त्रिज्येच्या दुप्पट असतो. डायमीटर इज द ट्वाइस ऑफ रेडियस. Radius is the half of diameter. Already that we all know. Okay. So that is why D is equal to what? D is equal to 2R. Okay. So D by 2 is equal to R. We have got the value of R here. आपल्याला इथे काय भेटलं? R ची किंमत भेटली. काय भेटली आपल्याला इथं? R ची किंमत भेटली. D R is equal to D by 2. R is equal to what? D by 2. आपल्याला R ची किंमत भेटली. आपल्याला कोणाची किंमतीची गरज आहे? S ची. S म्हणजे काय? लिनियर डिस्प्लेसमेंट. S म्हणजे काय? लिनियर डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट द डिस्टन्स. डिस्टन्स अंतर. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. अंतर बरोबर काय आहे? वेग गुणिले वेळ. दॅट वी हॅव सीन इन द 6th स्टँडर्ड. दॅट वी हॅव सीन इन द 6th स्टँडर्ड. डिस्टन्स S इज इक्वल टू काय आहे? S इज इक्वल टू काय आहे? वेग गुणिले वेळ. वेग म्हणजे काय? v. वेळ म्हणजे काय आहे? t. S means linear displacement. Linear displacement is equal to अंतर बरोबर काय आहे? वेग गुणिले वेळ. काही चौकट इथे अवघड काहीच नसतं ते. अतिशय सोपं आहे. त्याच्या वेळी सिंपल. S is equal to काय आहे? v into t फॉर्म्युला आहे. आपल्याला हे आन्सर शोधायचं. We have to find out the answer of this. कोणतं ऑप्शन बरोबर आहे? If you solve this, you will get 4 marks in the NEET. You will get 4 marks in the JEE. You will get 1 mark in the CET. MCQ असतात ते. कुठं पडला त्याच्यावर त्याचे मार्क ठरले असतात. JEE मध्ये हाच क्वेश्चन 4 मार्काला येतो. NEET मध्ये हाच क्वेश्चन 4 मार्काला येतो. CET मध्ये हाच क्वेश्चन 1 मार्काला येतो. तो कुठं पडला त्याच्यानुसार त्याची किंमत ठरते ना. आहे का नाही? मग आपल्याला तो सोडता आला पाहिजे. आपल्याला काय काढायचं आहे? थीटा काढायचे. काय काढायचं आपल्याला? थीटा काढायचे. मग थीटा इक्वल टू आपल्याकडे S बाय R आहे. S ची आपल्याकडे किंमत आहे. आपल्याकडे R ची किंमत आहे. ह्या दोन किमती इथं आपण ठेवून टाकूया. थीटा इक्वल टू S ची किंमत किती आहे? काय v इंटू किती झाली? t झाली. आणि आपल्याकडे R ची किंमत किती आहे? हे d बाय किती झालं? 2 झालं. आहे का नाही? आता हा 2 वर जात असतो. माहिती आहे तुम्हाला? हा 2 वर जात असतो, हा वर जात असतो हा. मग थीटा इक्वल टू काय झालं? 2 vt बाय d. हे तुमचं किंमत झालं. हे तुमची काय झालं? उत्तर झालं. असं कुठे आहे? हे असं समजलं का? हे सोडवण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षेमध्ये वेळ असतो. जनरली आपल्याला कोणताही क्वेश्चन सोडवण्यासाठी आपल्याला 30 सेकंद ते 40-45 सेकंद ते खूप झाले आपल्याला. उकडे कोणताही क्वेश्चन पडलं जातो. तुम्हाला त्याचं सर्व सूत्र माहिती पाहिजे. ओके. सर्वांना समजलंय? पॅटर्न कॉलेजमध्ये हे सर्व क्वेश्चन्स आलेले पाठीमागे. मी जी त्या प्रकारावरती कोणता क्वेश्चन आला मी तो ताबडतोब करून घेत असतो. ओके. सर्वांना समजलं आहे क्वेश्चन्स? ओके. फटाफट फोटो काढून घ्या तुम्ही. तुम्ही याच्यामध्ये वेळ आहे करू नका. जर छान पैकी लिहायचं. आणि आपला जो उद्देश आहे ना, उद्देश काय असतो माहिती आहे का? हे जो फिजिक्सचे 2 पार्ट असतात, P1 आणि P2 असतात. हे P1 हा 4 मंथ मध्ये पूर्ण झाला पाहिजे. P2 हा 4 मंथ आहे. विथ MCQ विथ स्टेट बोर्ड सर्व. हे त्यांच्यासाठी सर्व 8 महिन्यामध्ये सर्व तिथे गुण वाढला पाहिजे. काय झालं पाहिजे? फिजिक्स मध्ये काही झालं पाहिजे. ओके. असं त्याचं नियोजन असतं. त्याला 2 तास शिकवायचं, 2 तासामध्ये बरंच काही शिकवून जातं. त्याच्यामध्ये अवांतर एकही गोष्ट बाहेरची बोलायची नाही. Your time is very valuable. Okay. अवांतर गोष्ट माझ्याकडे बोलली दिली जात नाही. तो ते गप्पा टप्पा असं काही नसतात. डायरेक्ट टू द सिलेबस. ओके. तर बोलले एक प्रॉब्लेम तुम्हाला अडचण नाही. आता मला काय करायचं आहे? 2 गोष्टी घडले मी. आता मला काय घ्यायचं आहे? ऍप्लिकेशन शब्द सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्सचे ऍप्लिकेशन्स आहे. आणि कम्फर्टेबल त्यांची गरज आहे. ओके. ते सांगत चला कसं तुम्ही नवीन ठिकाणी जाणार आता काय सांगू? आता काय असं वाटतं असतं ना, सफोकेशन होत असेल तर फॅन चालवतात. असं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त ते होल्ड ठेवलं ना ते चमकतं. त्याच्यामुळे ते क्लिअर येत नाही. म्हणून आम्ही काय केलं? बंद केलं. सबसे इजी फिजिक्स
सुरू रेकॉर्डिंग व्हायला आता मला काय आहे applications of centripetal force applications of centripetal force applications of centripetal force centripetal force चा पहिला application आहे when vehicle is moving on the horizontal road at that time centripetal force helps for the vehicle to move in a circular motion करत असताना सर्वात मदतगार हा कोणता फोर्स आहे centripetal force आहे which force helps for performing circular motion centripetal force helps for performing the circular motion करण्यासाठी कोण मदत करतो centripetal force मदत करत असतो fan revolves around its axis who helps it centripetal force ओके centripetal force वर तो फिरत असतो आता तो centripetal force कोण क्रिएट करतो तो नंतरचा भाग आहे who create that तो कोण निर्माण करतो हा त्याचा दुसरा प्रश्न आहे परंतु सर्क्युलर मोशन करण्यासाठी जर सर्वात मदत करत असेल कोण तर तो आहे सेंट्रिपेटल फोर्स आहे असंच मी तुम्हाला काय करतो आहे when your vehicle you are sitting in the car and you are moving on the horizontal curve road at that time your car is performing a circular motion so what is the maximum speed with which vehicle can be safely driven on the horizontal curve road अशी कोणती स्पीड आहे ज्या स्पीडला कार सुरक्षित पद्धतीने टर्न होऊ शकते तर ते एक्सप्रेशन आहे अतिशय महत्त्वाचं एक्सप्रेशन आहे त्याच्यावर एकतर तुम्हाला बोर्ड मध्ये येऊ शकतं दुसरी गोष्ट त्याच्यावरती एमसीक्यू येऊ शकतात म्हणून त्याचं डेरिव्हेशन आपल्याला शिकणं खूप गरजेचं आहे obtain the expression for maximum speed of a vehicle on a horizontal curved road with which it can safely travel ज्या स्पीडला तो कार सुरक्षिततेने त्या हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड वरून काढून सुरक्षित जाईल ती स्पीड कोणती आहे त्याचं एक्सप्रेशन कोणतं आहे ते आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे तर लिहितोय मी काय लिहितोय व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे obtain an expression for maximum speed मतलब maximum speed with which vehicle can be safely driven on horizontal curved road. Obtain expression for maximum speed with which vehicle can be safely driven on horizontal curved road. Horizontal curved road vehicle सुरक्षित चालण्यासाठीची मॅक्सिमम स्पीड काय आहे त्याचं एक्सप्रेशन काय आहे ते तुम्हाला काय करायचं आहे तर प्रूव्ह करायचं आहे मग एक्सप्रेशन प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज आहे तुम्हाला गरज आहे छोटेशा डायग्रामची गरज आहे ओके छोटेशा आपण डायग्राम काढूया डायग्राम मध्ये काय आहे रोड काढूया हॉरिझॉन्टल रोड काढूया हॉरिझॉन्टल रोड कसा असेल सरळ सरळ एक अशी असेल सरळ रेषा असेल नाही का हॉरिझॉन्टल रोड कसा असेल अशी सरळ असेल रेषा राईट हॉरिझॉन्टल रोड असाच त्याच्यावरती काय आहे एक व्हेकल आहे ओके व्हेकल कशी
ओके. आणि आता इथं बघा हे झाला रेडियस. व्हॉट इज दिस? दिस इज द रेडियस. जेव्हा व्हेकल हा आहे तुमच्या हॉरिझॉन्टल कर्व रोडून चाललेला आहे तेव्हा ह्या व्हेकल वरती 3 प्रकारचे फोर्स काय करतात, ऍक्ट करत असतात. व्हेन व्हेकल इज मूव्हिंग ऑन द horizontal curved road. What is the meaning of horizontal? What is the meaning of horizontal? Means if the two level of the road is at the same level, the height of the two edges of the road is at the same level, that is called as the horizontal curved road. आता inclined curved road म्हणजे काय? एक बाजू उंच असते, एक बाजू कशी असते, खाली असते, आपण काय म्हणतो inclined म्हणतो किंवा banked road म्हणत असतो. परंतु हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड आपण कुणाला म्हणतो जेव्हा त्या रोडच्या दोन्ही कडा कशी असतील, सेम लेवलला असतील. काहीच फरक नाही, दोन्ही पण सेम असतील. आता तुम्ही पहिले पावन गणपती कसे पहा, पहिले कसे होते, हॉरिझॉन्टल होता. आता त्यांनी काय केले, आता कसं केलं त्यांनी, असं अँगल बनवला, त्याला काय म्हणायचं, बँक्ड कर्व्ड रोड म्हणायचं. आणि पहिले कसं होता, हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड. If the two edges kada of the road is at the same level, that road is called as the horizontal curved road. जेव्हा रोडच्या दोन्ही बाजू समान उंचीवरती असतात तेव्हा त्याला म्हणायचं हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड असं त्याला म्हणायचं. तसंच आहे दोघांचे हॉरिझॉन्टल रोड आहे, त्या रोडवरून गाडी सुरक्षित पद्धतीने टर्न होण्यासाठी व्हेलॉसिटी किती पाहिजे, त्याचं एक्सप्रेशन काय आहे, असा तुम्हाला छोटासा प्रश्न आहे. ओके, ते सांगतो तुम्हाला मी. समजून घ्या, कन्सिडर. पहिलं वाक्य बोलायचं काय लेवलला करायचं तुम्हाला लिहून देईन, त्या विषयाने पहिले एक्सप्लेन करतो, नंतर मग लिहून देतो. पहिले काय करायचं, ते दिसतं ते सांगायचं. कन्सिडर अ व्हेकल ऑफ मास m मूव्हिंग ऑन द हॉरिझॉन्टल कर्व रोड विथ व्हेलॉसिटी v, r is the radius of the curvature of the road. असं आपण सांगून टाकायचं पहिल्या वाक्यामध्ये. काय सांगायचं आपण, जे आपल्याला वाटतं ते सांगून टाकायचं. ते काय दिसते आपल्याला, एक व्हेकल आहे, कन्सिडर अ व्हेकल ऑफ मास. अ व्हेकल ऑफ मास काय, व्हेकलचं मास किती आहे, m आहे. अगेन मूव्हिंग ऑफ मास m, मूव्हिंग with speed v, again on horizontal curved road of radius of consider a vehicle of mass m moving with speed v on horizontal curved road. Let r be the radius of curvature of road. Radius of curvature of काय ते रोड आहे. कोणता रोड आहे तो, हॉरिझॉन्टल रोड आहे. आपल्याला जे दिसतं सांगून टाकायचं, आपण आपल्या लँग्वेज मध्ये लिहायला शिका, विसरत नाही. ओके, मी काय सांगितलं तुम्हाला, consider vehicle of mass m moving with speed v on horizontal curved road. Let r be the radius of the curvature of road. असं तुम्हाला मी सांगून टाकलं. सुरुवातीला जे दिसतं ते लिहून टाकलं इथं. ओके, डायग्राम पाहून लिहायचं असतं, काही तेवढं टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. दुसरा प्रश्न असा आहे, जेव्हा या ठिकाणावर व्हेकल मूव्ह होतो तेव्हा ह्या व्हेकल वरती 3 प्रकारचे फोर्स ऍक्ट करतात. किती प्रकारचे, 3 प्रकारचे. आहे की नाही, किती प्रकारचे करतात, आपल्याला 3 प्रकारचे काय करतात, फोर्स ऍक्ट करत असतात. आहे की नाही. तर हे बघा, when vehicle is moving on horizontal curved road,
एक्टिंग ऑन इट. तीन प्रकारचे फोर्स ऍक्ट करतात. पहिला फोर्स कोणता आहे? पहिला फोर्स आहे कोणता? पहिला फोर्स आहे नॉर्मल रिएक्शन. कोणता आहे? नॉर्मल रिएक्शन म्हणा किंवा नॉर्मल कंपोनेंट म्हणा. नॉर्मल रिएक्शन पहिला कोणता आहे? नॉर्मल रिएक्शन n आहे. कोणता? नॉर्मल रिएक्शन n. हे बघ, हे आहे नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन कोणता आहे? n आहे. नंबर दुसरा, आता नेमका हा नॉर्मल रिएक्शन आहे, पण तो करतो काय नेमकं हे महत्त्वाचा विषय. व्हॉट विल हॅपन? हा काय करतो आहे? which balances the direct weight of weight. नंबर दूसरा है, दूसरा कोणता आहे? weight of the काय आहे? weight of the vehicle. Weight of the vehicle acting in downward direction. लक्ष द्या पहिला, weight of the vehicle acting in downward direction. लक्षात घ्या, पहिला फोर्स कोणता आहे? नॉर्मल रिएक्शन आहे. which balances the weight. तो काय करतो? weight ला बॅलन्स करतो. दुसरा कोणता आहे? weight of the vehicle acting in the downward direction. समजलं? माझं लक्षात येतं आपण weight कोणता आहे? हा mg आहे. weight कोणता आहे? mg आहे. पहिला हा नॉर्मल रिएक्शन which balances the weight which is acting कुठे ते? upward direction. कसं आहे? दिशा कोणती आहे? which is acting in upward direction मध्ये तो ऍक्ट करत असतो. नॉर्मल रिएक्शन हे वरच्या दिशेने ऍक्ट करत असतो. वेट काय करतो? खालच्या दिशेने ऍक्ट करत असतो. आणि तिसरा जो प्रश्न आहे कोणता रे? हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. कोणता आहे? फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन which is acting in horizontal direction. तीसरा फोर्स कोणता आहे? फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन which acts in horizontal direction. हे बघा काय झालं रे? काय झालं तुम्हाला? जेव्हा व्हेकल हॉरिझॉन्टल कर्व रोड मूव्ह होते तेव्हा त्या व्हेकल वरती किती फोर्स ऍक्ट होतात? 3. किती होतात? 3 होतात. हे सर्वांचं समजलं काय? अडचण आहे तुम्हाला काही? हा, कोणते फोर्स आहेत? ए बी सी. नॉर्मल रिएक्शन या which balances the weight of the weight. कोणाचा वेट आहे? वेट ऑफ. कोणता वेट ऑफ? व्हेकल. वेट कोणाचा आहे? weight of vehicle which is acting in upward direction. लक्षात घ्यायला का? weight कोणाचं बॅलन्स करतो? तो व्हेकलचं वेट काय करतो? बॅलन्स करत असतो. आणि दुसरा जो फोर्स आहे weight of the vehicle acting in downward direction. वेट काय करतो? खालच्या दिशेने ऍक्ट होत असतो. नॉर्मल रिएक्शन वरच्या दिशेने म्हटलं तर मी दाखवून दाखवतो. इथं काय दाखवतो? हे नॉर्मल रिएक्शन n वरच्या दिशेने, हा mg खालच्या दिशेने. ओके. आणि इथं हा फोर्स कोणता आहे? सेंट्रीफ्युगल फोर्स. कोणता काय? स्टॅटिक फोर्स. Fs त्याला म्हणू. त्याला काय म्हणू? Fs स्टॅटिक फोर्स आहे. ऍक्टिंग इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन आहे. मग हा काय करतो? which provides the necessary centripetal force for circular motion. हा काय करतो? स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स काय करतो? which provides आवश्यक असणारा necessary centripetal force
force for circular motion. For circular motion. हे बघा प्रत्येकाचं त्याची दिशा कोणती आहे आणि त्याचं कार्य कोणतं आहे ते तुम्हाला मी सांगितलं. When metal is moving on the horizontal curved road, at that time three types of forces acting on it. त्याच्यावर तीन प्रकारचे गोष्टी काय करत असतात ऍक्टिंग करत असतात. पहिला फोर्स कोणता आहे नॉर्मल रिएक्शन ऍक्टिंग इन द अपवर्ड डायरेक्शन. तो काय करतो which balances the weight of the vehicle. तो काय करतो which balances the weight of the vehicle. आणि दुसरा फोर्स कोणता आहे weight of the vehicle which is acting in the downward direction. ओके त्यानंतर तिसरा जो फोर्स आहे कोणता आहे स्टॅटिक फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. घर्षण घर्षण त्याला आपण घर्षण बल म्हणतो त्याला आपण. आणि तो काय करत असतो which acts in the horizontal direction. तो काय करतो horizontal direction मध्ये करत असतो आहे की नाही. आणि मग horizontal direction मध्ये ऍक्ट करत असतो तो. आणि त्याचं कार्य काय आहे which balances the centripetal force. centripetal force काय करतो बॅलन्स करत असतो. सर्वांना समजले की प्रॉब्लेम मध्ये. आणि म्हणून फ्रॉम दिस हे बघा therefore आणि म्हणून मी काय करणार आहे हा बरोबर हा म्हणून n बरोबर mg ह्याला काय म्हणायचं इक्वेशन 1 म्हणायचं. तुम्ही तुमच्या भाषेत लिहिलं ना हे काहीच नाही बघा सोपं वाटतं. तुम्ही जर दुसरी लँग्वेज वापरली तर ते खूप कंटाळवाणं काम असतं रीडिंग करणं. आता आपण आपल्या भाषेत लिहिलं हे आपल्या पहिलं त्या वेक्टरचं वर्णन लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर हे तीन प्रोडक्ट होतात. ह्या तीन ह्याच्यावरून नॉर्मल रिएक्शन काय करत असतं बॅलन्स करत असते. म्हणून ही ह्याला बॅलन्स करते म्हणून n बरोबर mg. आणि ही काय करते सेंट्रिपेटल फोर्स करते म्हणून हे आहे Fs बरोबर सेंट्रिपेटल फोर्स mv स्क्वेअर बाय r. फॉर्म्युला आहे फॉर्म्युला आहे सेंट्रिपेटल फोर्स. व्हॉट इज Fs स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शनचा फॉर्म्युला आहे. याला इक्वेशन 2 म्हणायचं. परंतु आपल्याला माहिती आहे स्टुडंट्स काय माहिती आहे Fs बरोबर काय आहे हे μ0n आहे. वेहर μ0 ला आपण काय म्हणतो कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्हणतो. काय म्हणतो आपण कोएफिशिएंट ऑफ त्याला आपण काय म्हणतो रे फ्रिक्शन म्हणतो. आपल्या सर्वांना माहिती आहे Fs म्हणजे काय फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे. आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आपण दाखवतो कशाने μ0n. What is μ0? μ0 is the coefficient of a static friction. What is n here? n is the normal reaction आहे. ओके सर्वांना समजले तुम्ही अडचण आहे. ह्याला आपण काय म्हणायचं रे ह्याला म्हणायचं आपण 3 म्हणायचं. मग ह्या Fs च्या ठिकाणी मला काय घ्यायचं हे घेऊन टाकायचं आहे की नाही. therefore equation second becomes असं होतं रे इक्वेशन सेकंड असा होतो. Fs च्या ठिकाणी मी काय करतोय हे घेतो काय घेतो आहे μ0n is equal to काय होते mv स्क्वेअर बाय r. ह्याला आपण काय म्हणायचं रे ह्याला म्हणायचं आपण इक्वेशन नंबर 4 म्हणायचं. काय म्हणायचं इक्वेशन 4. आता ह्या इक्वेशन 4 ला मी काय करणार आहे इक्वेशन 1 ने डिवाइड करणार आहे. डिवाइडिंग इक्वेशन काय आहे 4 by 1 we get इक्वेशन 4 ला कसे काय करायचं इक्वेशन 4 ला इक्वेशन 1 ने आपण काय करतो आहे तिथं डिवाइड करतो आहे. चला इक्वेशन 4 काय बघा हे μ0n बाय बघा हे डावी बाजू भागिले डावी बाजू लेफ्ट हँड साइड डिवाइडेड बाय लेफ्ट हँड साइड and right hand side divided by right hand side v square by r. ठीक आहे v square by r अपॉन किती आहे हे mg आहे. किती आहे mg हे सरळ सोडलं बघा आता इथे काय होतं हे m कापला आहे का नाही. हे m गेला इथं काय झालं हे μ0 = किती आहे इथे हे v स्क्वेअर बाय किती आहे हे rg आहे का. आता आपण काय करूया ह्याला घेऊन टाका. हे बघा μ0 rg = किती आहे हे v स्क्वेअर आहे. त्याचं काय काढा रे वर्गमूळ काढा काय काढा स्क्वेअर रूट काढा. ठीक आहे मग काय होतं सांगा पाहू
इज इक्वल टू काय झालं आहे v झाला. काय झालं v झालं. व्हॉट इज दिस? दिस इज द maximum, this is the expression for maximum speed with which vehicle can be safely driven on horizontal curved road. हेच एक्सप्रेशन आहे कोणाचं? मॅक्सिमम स्पीडचं, ज्या स्पीडला हॉरिझॉन्टल रोड वरून सुद्धा कार व्हेकल सुरक्षित काय होते मूव्ह होऊ शकते. हे अशा प्रकारचं हे अतिशय महत्त्वाचं डेरिव्हेशन आहे. सर्वांना समजलं नाही? तुला कॅन्सर आहे का? अल्फिया तुला वाटतं शीतल तुझं नाव काय? शीतल इशिका. इशिका तुझं वाटतं ऋतुजा आणि तुझं स्नेहल आहे की नाही? आता लक्षात पुन्हा एकदा मी थोडंसं सांगतो उदाहरणामध्ये. कन्सिडर व्हेकल ऑफ मास m मूव्हिंग विथ अ स्पीड v on a horizontal curve road. Let r be the radius of the curvature of the road. हे काय लिहिलं मी? हे सर्व जे दिसतं ते लिहून टाकलं, वेगळं काही केलेलं नाही. समजा एक व्हेकल आहे, त्याचा मास m आहे, ते v या गतीने काय करतो आहे फिरत आहे कशावरून? हॉरिझॉन्टल रोडवर. आणि लेट r काय रेडियस ऑफ द कर्वेचर ऑफ रोड आहे असं आपण म्हणाल. ठीक आहे, हे पहिलं वाक्य लिहिलं. जेव्हा व्हेकल मूव्हिंग करतो कशावरून? हॉरिझॉन्टल रोड, तेव्हा त्या व्हेकल वरती तीन प्रकारचे फोर्स काय होत असतात तर कार्य करत असतात, ऍक्ट होत असतात. तर तीन फोर्स मी त्याला एबीसी नाव दिले. पहिला आहे नॉर्मल रिएक्शन n आहे, which balances the weight of the vehicle. again weight of the vehicle which is acting in the upward direction. म्हणा काही बुक्स मध्ये किंवा काही नोट्स मध्ये त्याला ऍक्टिंग इन व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन असा पण शब्द येऊ शकतो. ऍक्टिंग इन व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन असाही शब्द येऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर पुढे वेट ऑफ द व्हेकल ऍक्टिंग इन द डाउनवर्ड डायरेक्शन. व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन, व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन असा पण शब्द येऊ शकतो. चला पुढे काय? फोर्स. कोणता फोर्स आहे? फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन which acts in the horizontal direction. ओके, आता कोण काय करतं? हे ह्याला बॅलन्स करतं. म्हणून n वरून काय लिहिलं आपण? m लिहिलं. आणि हा काय करतो? सेंट्रिपेटल फोर्स प्रोडक्ट करतो. कोण करतो? फोर्स ऑफ फ्रिक्शन प्रोडक्ट असतो. म्हणून मी काय लिहिलं? स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला आहे mv²/r. आणि दिस इज द सेंट्रिपेटल फोर्स. आता हे Fs म्हणजे काय? स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे आणि त्याचा फॉर्म्युला किती आहे? μ0n आहे. व्हॉट इज μ0n? μ0 इज द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. हे आहे. त्याला आपण इक्वेशन हे 2 मध्ये एक किंमत ठेवा. Fs ची किंमत ठेवली आपण. Fs ची किंमत असं झाला तो त्याला आपण इक्वेशन काय म्हणालो तिथं 4 म्हणालो. इक्वेशन 4 ला आपण इक्वेशन ने डिवाइड केलं तेव्हा n टाकलं गेलं, m गेलं. तर μ0 v²/r इकडचा आपण काढलेला आहे. μ0 r. इथं आपण काय घेतलं? दोन्ही पक्ष वर्गून घेतलेला आहे. तेव्हा √μ r v. आणि दिस इज द expression for maximum speed with which is sorry to show that this expression this is the expression to show that this is the expression for maximum speed with which sorry that vehicle can be safely driven on the road चलिए इथून सुरू करायचं फक्त इथं काय वापरायचा this is the expression for हे सर्व विचारायचा क्वेश्चन जो आहे त्याचा लिहून this is the expression for maximum speed with which vehicle can be safely driven on horizontal curved road. any problem here? कॅन्सर म्हणजे तर अशा पद्धतीने तुमचं काय झालेलं आहे. सुरुवातीला आपण काय पाहिलं सुरुवातीला आपण कायनेमॅटिक इक्वेशन्स पाहिले, लिनियर मोशन मधले पाहिले, अँग्युलर मोशन मधले पाहिले, त्याच्यानंतर डिफरंट फॉर्म्युले पाहिले आपण. थीटाचा फॉर्म्युला 2 फॉर्म्युले वेगळे पाहिले, एस चे 2 वेगळे फॉर्म्युले पाहिले, अल्फा चे 2 वेगळे फॉर्म्युले पाहिले. त्या फॉर्म्युलेचा यूज करून आपण एमसीक्यू सोडवले. त्याच्यानंतर आपण ऍप्लिकेशन घेतलं कोणाचं सेंट्रिपेटल फोर्सचं काय केलं आपण
ऍप्लिकेशन घेतलेलं आहे आणि त्या ऍप्लिकेशन मध्ये पहिलं ऍप्लिकेशन कोणतं आहे तर मॅक्सिमम स्पीड विथ विच व्हेकल कॅन बी सेफली ट्रॅव्हल ही घेतला. आता ह्याच्यात डिफरंट ऍप्लिकेशन्स खूप आहेत. प्रत्येक ऍप्लिकेशन हे वेगवेगळे उदाहरणामध्ये तुम्ही मौत का कुआ पाहिला असेल, डेड वेल पाहिजे मौत का कुएमध्ये सुद्धा एक व्हेकल गोल फिरत असते. मग तिथले एक्सप्रेशन काय आहे, तिथले एक्सप्रेशन काय ती पण तुम्हाला पाहायला मिळेल. किंवा पोतराज असतो, काय करतो पोतराज माहिती मला चोपलीमध्ये काय घेतो, धान्य घेतो, धान्य घेतो आणि गोल गोल फिरत असतो. धान्य काही खाली पडत नसतं, धान्य पडतं खाली खाली पडत नसतं. आणि मग अनेक प्रकारच्या महिला अतिशय उत्साहित होत असतात, काय बरोबर आहे पोतराजामध्ये ते तुमची जी सूप जो असतो तो असं भरून जर गेला असेल तर धान्य खाली पडत नाही. पण त्यांना काय माहिती इथं कोणता फोर्स कार्य करतो आहे त्या महिलांना काहीच माहित नसतं आणि ते आश्चर्य होत असतात त्या बाबाजी हे धान्य आणखी घेऊन सांगत असतात हे नुसतं धान्य देत नाही, नुसतं त्याचे पाय पडत असतात. असं बरेचसे घटना होत असतात. तर त्याचं पण आपलं एक्सप्रेशन पाहिजे. कुणाचं फक्त त्यासाठी आपण काय करू, एक बकेट घ्यायचं, काय घ्यायचं बकेट घ्यायचं, बकेटामध्ये पूर्ण पाणी भरायचं, एक बकेट घ्यायचं फुल वॉटर भरायचं आणि त्याला फिरवायचं. मग ते खाली पाणी न पडण्यासाठी त्या रिव्हॉल्विंग होणाऱ्या वॉटर कंटेनिंग बकेटची स्पीड किती असावी लागते त्याचं एक्सप्रेशन काय आहे आपल्याला हे. these are the different applications of the centripetal force. बरोबर आहे किंवा बँककडे कर रोडचं एक्सप्रेशन कोणतं आहे, असे डिफरंट ऍप्लिकेशन्स आहेत त्याला हे अनेक पाहायचं आहे. नुसतं पाहिजेच नाही, त्याचे वेगवेगळे फॉर्म्युले कोणते आणि त्याच्यावरती कोणते इन्शू येत असतात. आता तुम्हाला हे सूत्र तयार झालेलं आहे. आता ह्या सूत्रावरती आतापर्यंत लास्ट इन द प्रिव्हियस 50 years which types of question came, कोणत्या प्रकारचे क्वेश्चन आलेले आहेत हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढे जायचं आहे. ठीक आहे, थोडं समजलं की अडचण मध्ये ठीक आहे. वाटतं पुढे काढून घ्या.